नमस्कार, तुमचं माझ्या सोनाली हेल्पर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मातृवंदना फॉर्म भरताना लॉग इन आपण करतो आणि त्यावेळी जर आपण पासवर्ड विसरला असेल तर तो कसा जनरेट करायचा, नवीन कसा बदलून घ्यायचा आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर आधी या सर्वात प्रथम आपल्याला लॉग इनवरती जायचं आहे. लॉग इनवरती गेल्यानंतर इथे क्लिक करून घेतली. त्याच्यानंतर आपलं यूजर आय डी जे आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला कॅप्चर दिसत असेल, सेम जसं तसं इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कॅप्चर मी टाकत आहे. स्मॉल असलं तर स्मॉल टाकायचं आणि कॅपिटल असलं तर आपल्याला इथे कॅपिटल टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित बघूनच कॅप्चर टाकून घ्यायचं आहे, नाहीतर ते घेत नाही आहे. आणि आपल्याला इथे आता जायचं आहे फॉरगॉट पासवर्ड. फॉरगेट पासवर्डवरती गेल्यानंतर आता आपला जो आपला यूजर आय डी होता तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि परत सेम जसं रेड अक्षर तुम्हाला दिसत असेल कॅप्चर आलेला आहे, आपल्याला सेम जसे तसं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. स्मॉल असलं तर स्मॉल टाकायचं आहे आणि इथे कॅपिटल असलं तर कॅपिटल टाकायचं आहे. आणि व्हेरीफायवरती जाऊन आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे. आता बघा, जो आपण यूजर आय डीला आपला मोबाईल नंबर जनरेट केलेला होता, आपण ज्याच्यावरनं लॉग इन करत आहोत त्या मोबाईल नंबरवरती आता आपला इथे OTP गेलेला आहे. आणि तो OTP आणि मोबाईल नंबर, सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच मोबाईल नंबरवरती तुम्ही बघू शकता की ते लास्टला आपल्याला मोबाईल नंबरचे 4 अंक दिसत आहेत. त्या मोबाईल नंबरवरती आपला OTP गेलेला आहे, तो 6 अंकी आहे. आणि तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. मी आधी आता मोबाईल नंबर टाकून घेते, मग नंतर OTP मी मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे आणि OTP पण टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला कॅप्चर इथे दिसतं आहे रेड अक्षरमध्ये. सेम कॅपिटल असलं तर आपल्याला इथे कॅपिटल टाकायचं आहे, स्मॉल असलं तर आपण स्मॉल कॅप्चर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. सेम जसं तसं टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला इथे व्हॅलिडवरती जायचं आहे आणि आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे. आता आपल्याला इथे नवीन पासवर्ड जो आपल्याला टाकायचा असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आता मी जो पासवर्ड आहे माझा मी टाकून घेत आहे. परत आता आपल्याला तोच पासवर्ड आपण परत टाकायचा आहे. डबल जो वरती टाकलेला आहे तोच सेम जसं तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. एक अक्षर आपल्याला कॅपिटल घ्यावं लागतं, त्याच्यानंतर @ टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे अंक पण टाकावे लागतात. अशा प्रकारे आपल्याला इथे पासवर्ड तयार करून घ्यावा लागतो. आता मी तो तयार करून घेतलेला आहे. आता मी न्यू पासवर्ड पण टाकून घेतला आहे आणि माझा कन्फर्म जो मला ठेवायचा, म्हणजे जो वरती पासवर्ड टाकलेला आहे तोच आपल्याला खालती पण टाकून घ्यायचा आहे. आणि अपडेट पासवर्डवरती जाऊन आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे आहे. बघा आता इथे आलेला आहे पासवर्ड हॅज बीन अपडेट सक्सेसफुल, प्लीज लॉग इन. आता जो आपण पासवर्ड टाकलेला आहे नवीन